यशवंत रामचंद्र वाघमारे वय 57 राहणार तरटगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यास बहिणीने केलेली केस काढून घे म्हणून मारहाण करून त्याचे राहते घर पेटवून दिल्याप्रकरणी विलास दशरथ पाटील वय 50, अनिल दशरथ पाटील वय 47, दशरथ तात्या पाटील वय 80, दिनेश राजाराम पाटील वय 30, मारुती पांडुरंग वाघमारे वय 65 तरटगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्या समोर होऊन गुन्हा साबित न झाल्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात हकीकत अशी, रामचंद्र याची बहीण कृष्णाबाई महादेव कोळी हिने 2006 मध्ये यातील आरोपी विलास पाटील आणि इतर इसमांविरुद्ध केस दाखल केली होती। ती केस मोहोळ न्यायालयात चौकशीस आली होती। 18 नोव्हेंबर 2012 रोजी रात्री 10 वाजता रामचंद्र हा घरासमोर बसला असता वरील आरोपी हे त्याच्या घरासमोर आले होते। त्यांनी रामचंद्रला तुझ्या बहिणीने केलेली केस मोहोळ कोर्टातून काढून घेण्याबाबत बहिणीला सांग म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून त्याचे राहते घर पेट्रोल ओतून पेटवून दिले अशा आशयाची फिर्याद रामचंद्र वाघमारे यांनी कामठी पोलीस ठाण्यात दिली होती। पोलीस हे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना त्यातील आरोपी दशरथ पाटील हा घटनेच्या वेळेस तेथे उपस्थित नव्हता असा पुरावा मिळाल्यामुळे पोलिसांनी त्यास गुन्ह्यातून वगळले। मात्र न्यायालयाने त्यास आरोपी करून त्याच्या विरुद्ध खटला चालू केला। सदर खटल्या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकंदर 6 साक्षीदार तपासण्यात आले। खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात जी केस काढून घेण्यासाठी घर पेटवले त्यामध्ये पीडितेची साक्ष होऊन गेली आहे, त्यामुळे त्यासाठी घर पेटवण्याचा प्रश्नच येत नाही। तसेच घर पेटवल्याचा कोणताही पुरावा कोर्टासमोर आणलेला नाही असा युक्तिवाद मांडला। तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट दत्ता गुंड, ॲडव्होकेट रवींद्र पाटील, सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर, ॲडव्होकेट नरखेडकर यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।